मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. उमाताई कुलकर्णी हे नाव सगळ्यांना परिचित आहे, पण तरी सुद्धा त्यांचा अल्प परिचय करून देणं हे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा आपण आपल्या जवळच्या माणसाला गृहीत धरतो आणि असं होतं की अरे याच्याबद्दल तर मला बरंच माहिती आहे, पण खरं तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात असंही होतं. UR अनंतमूर्ती, SL भैरप्पा, वैदेही, KP पूर्णचंद तेजस्वी आणि इतर अनेक कन्नड लेखकांच्या साहित्याचे मराठी अनुवाद उमाताईंनी केले. ही त्यांची प्रमुख ओळख असं म्हणता येईल. या पुस्तकांची संख्या 40हून अधिक आहे. 1982 मध्ये उमा कुलकर्णी यांचा शिवराम कारंत यांच्या कादंबरीचा तनमनाच्या भोवऱ्यात हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. उमा कुलकर्णी यांनी SL भैरप्पा यांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करायचा अक्षरशः सपाटा लावला. सुरुवात भैरप्पांच्या वंशवृक्षापासून झाली आणि 2012 पर्यंत त्यांनी भैरप्पांच्याच एकूण 12 कादंबऱ्या अनुवादित केल्या. अनुवाद नाही म्हणू शकत आपण त्याला, भावानुवाद असं म्हणूया. त्यांची ही पुस्तकं परिचित आहेतच. संवादू अनुवादू या सामान्यातले असामान्य, परीघ, SL भैरप्पा यांची सगळीच पुस्तकं, डोंगरा एवढा कव्वाली, कशीर, जिगर. उमाताईंना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे झाले तर, कारण पुरस्कारांची संख्याच इतकी मोठी आहे की आपला बराच वेळ त्याच्यात जाईल, म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात काहींचा उल्लेख करते. साहित्य अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमाताई आता आपल्याशी गप्पा मारत आहेत. ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की कन्नड साहित्याशी जोडलं जाण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी बेळगावची. मला वाटतं हे एक उत्तर माझं कन्नड भाषेशी का नातं जुळलं हे सांगायला पुरेसं आहे. खरंय खरंय. कारण बेळगाव ही आपण पेपरमध्ये वाचतो की ती सीमारेषा म्हणून कर्नाटक महाराष्ट्राची, पण माझ्या दृष्टीने ते मेलन रेषा ठरली. क्या बात आहे. भाषेच्या दृष्टीने आणि माझ्या आयुष्याच्या दृष्टीने, कारण माझं माहेर मराठी आणि माझ्या कन्नड माणसाबरोबर लग्न झालं. तर या दोन्ही अर्थाने असा माझा कन्नड भाषेशी संबंध आला आणि मराठी साहित्याशी संबंध होताच होता. तर नवरा कानडी, त्यामुळे हळूहळू तो माझा साहित्याचा परीघ वाढत गेला आणि कन्नड साहित्याशीही माझा परिचय झाला. वा. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद करताना किंवा कुठलेही, तुम्ही अनेक कन्नड कादंबऱ्यांचे केलेत अनुवाद, तर मुख्य आव्हान काय होतं असं वाटतं? खरं सांगायचं तर भैरप्पांच्या कादंबऱ्या अनुवादित करताना मला कुठल्याही प्रकारचं आव्हान आलं नाही. आव्हान असेल तर त्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या होत्या, आशयघन होत्या, भरपूर भावनाने भरलेल्या होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे की मला मराठी साहित्याची पण आवड असल्यामुळे मला तिथं सगळ्याशी जोडून घेणं काही फारसे कठीण झालं नाही. त्यामुळे भैरप्पांच्या कादंबऱ्या मोठ्या मोठ्या असल्या, त्यामुळे माझे बरेच दिवस एकेका कादंबरीमध्ये जात होते. जेव्हा मी हाताने लिहित होते तेव्हा तर ते 2-2दा, 3-3दा, 4-4दा. परवासारखी कादंबरी तर मला आठवत आहे मी 4-5 वेळा तरी लिहिली असेल. पण कॉम्प्युटरवर काम करायला लागल्यावर ते सगळं कमी झालं. हा प्रश्न झाला की भैरप्पांच्या कादंबऱ्यांची समस्या. तिथं प्रश्न फारसा न यायला कारण फक्त म्हणजे प्रादेशिकता आली की काही प्रश्न त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी बघावे लागतात. बरोबर. तो प्रश्न तिथं काय आला नाही, कारण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांचे आपण भैरप्पांच्या कादंबऱ्या बघितल्या तर विषय सगळे जे आहेत तर ते संपूर्ण भारताला पोचतील अशा पद्धतीचे ते विषय आहेत. सार्वकालिक आहेत, काळाच्या दृष्टीने पण आहे आणि भूप्रदेशाच्या दृष्टीने पण आहे. त्यातल्या त्यात जर का म्हणायचं झालं तर त्यांची गृहभंग कादंबरी जी आहे ती त्यांच्या जवळजवळ जीवनावरची कादंबरी आहे आणि त्या विशिष्ट परिघाभोवती भीत फिरते. तिथं थोडासा अडकळत मी तो अनुवाद केला असं म्हणावा लागेल. बाकी भैरप्पांच्या कादंबऱ्यांच्या वेळेला काही नाही. पण इतर लेखक जे असतात, इतर लेखकांच्या अनुवादित करताना तिथे बरीच प्रादेशिकता वगैरे जेव्हा येते तर त्यावेळेला हे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे तसे लेखक जेव्हा असतात त्या वेळेला
ते प्रश्न उपस्थित होतात. काही वेळेला त्या कादंबऱ्यांचा ढग जे असते, ढंग जो असतो तो वेगळा वेगळा असतो. फक्त कादंबऱ्या नाही, इतर साहित्याचा सुद्धा. आणि त्याप्रमाणे तुम्हाला भाषेचं आपली भाषा वळवून घ्यावी लागते. हो हो. त्यामुळे भैरप्पांच्या कादंबऱ्या अनुवादित करताना प्रश्न आला नाही, पण इतर काही लेखकांच्या अनुवादित करताना हे प्रश्न आले. पण आता तुम्ही जसं म्हणालात की प्रादेशिकता हा मुद्दा आहे, तर ते अनुवादित करताना तसंच्या तशी ती भावना पोहोचली पाहिजे वाचकापर्यंत. यासाठी तुम्ही काय, म्हणजे रियाज ज्याला म्हणतो, गायक रियाज करतो ते पोहोचवण्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही काय लेखनाचा रियाज करत होतात? कारण अनुवादक व्हावं असं बऱ्याच जणांना वाटतं, पण ते काही सोपं नाहीये. ते सोपं नाहीये. हा. सोपं नाहीये असं मला असं का वाटतं मला माहित नाही. पण माझं कसं झालं, म्हणजे आता रियाज तुम्ही म्हणाल तर पहिल्यापासूनची वाचनाची आवड आणि त्यामुळे साहित्यामध्ये रमणे हा जो प्रकार असतोय तो जर का एकदा तुम्हाला आत्मसात झालेला असला, म्हणजे पुस्तकात असतात ते फक्त शब्द नसतात, फक्त वाक्य नसतात, ते सगळ्या सकट लेखक तुम्हाला काहीतरी सांगू पाहतो आहे, ती आपल्याला पकडायची सवय जी आहे ती आपल्याला इतर पुस्तकं, मराठीतली इतर पुस्तकं वाचताना पण तो तुम्हाला भाव आपण आत्मसात करून बघत असतो. म्हणजे थोडक्यात आपण ऍबस्ट्रॅक्ट मधून काहीतरी साकार बघत असतो. कारण शब्द म्हणजे काही, आता एखादी दुःखद घटना असेल तर ते लेखन जे आहे ते म्हणजे काही ती घटना नसते. नाही. जेव्हा आपण एकांतात बसून ते सगळे शब्द वाचतो आणि आपल्या अंतर्चक्षुपुढे ते चित्र बघतो, तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही वाचनाची तुमची प्रक्रिया असेल तर तुम्हाला याची सवय असते, म्हणजे हे तुम्ही करू शकता. एखादी कादंबरी साकार नजरेसमोर बघणे हे तुम्हाला मराठीचं जमत असेल, त्यामुळे अनुवादकाला त्यातही जे मी ज्या पद्धतीचे अनुवाद करते ते याचे करते, मी क्रिएटिव्ह रायटिंगची करते, म्हणजे कथा, कादंबरी, नाटक. तर अशासाठी तर हे फार आवश्यक आहे. त्यामुळे कन्नड कादंबरीतून सुद्धा ते जे चित्र तयार होते ते चित्र मी मराठी वाचकांच्या समोर मांडायचा प्रयत्न करते. काही वेळेला यशस्वी होत आहे, काही वेळेला 80% यशस्वी होते, 1-20% वगैरे हातातून गळतं सुद्धा, काही वेळेला 110% पर्यंत सुद्धा बरोबर होतं. याला कारण म्हणजे बिटवीन द लाईन्स वाचायची जर सवय असेल आपल्याला, कादंबरी मधली 2 ओळींच्या मधला अर्थ शोधायची सवय असेल तर तुम्हाला कादंबरी अनुवाद सुद्धा 100% पर्यंत करता येऊ शकतो. त्यामुळे आम्ही रियाज म्हणाल तर वाचन, त्याला पर्याय नाही, त्याचा शॉर्टकट नाही. म्हणजे शब्दचित्र ज्याला म्हणतो आपण, शब्दचित्र बघणं म्हणजे वाचताना ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणं. तो माईक आहे ना, तो असा शब्दचित्र उभं करणं हा एक त्याला आपण म्हणू शकतो की नुसतं वाचताना न वाचता ती विहीर, ती नदी, ते शेत डोळ्यासमोर उभं राहतं, त्यातनं तो अनुवाद चांगला होत असेल असं आता तुमच्या बोलण्यातनं जाणवतं. इथे काही वेळेला अडचण पण येऊ शकते. पूर्णचंद्र तेजस्वी असं लेखक आहे, त्यांची चिदंबर रहस्य नावाची कादंबरी आहे. आता त्याच्यामध्ये वेलदोड्याचं पीक याच्यावरती पूर्ण कादंबरी जेव्हा आधारित असते, तर मी बेळगावचे आणि पुण्यात राहते, त्यामुळे वेलदोड्याचं पीक मी बघितलेलं नसेल तर त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला थोडंसं फिरून पण बघून घ्यावं लागतं की किंवा कुठे जास्तीत जास्त माहिती मिळवून घेता येते. शिवराम कारंतांच्या पुस्तकातून निसर्ग, संस्कृती आणि मानवी जीवनांच्या खूप वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन वाचकाला होतं. ते मराठी अनुवादात उतरवताना तुमचा अनुभव काय होता? मगाशी जो प्रश्न विचारला तर त्या पद्धतीची थोडीफार अडचण मला शिवराम कारंतांच्या कादंबऱ्या अनुवादित करताना आली. शिवराम कारंतांची एक कादंबरी आहे, तिचं नाव आहे पुडिया. तर त्या कादंबरी पूर्ण त्यांनी जंगलात जे काही वनवासी लोक असतात त्यांच्या जीवनावरची ती कादंबरी आहे. मी पुन्हा नागरी भागात असल्यामुळे मला जंगलाचा फारसा तसा परिचय नाही, जो असतो थोडाफार आपण टुरिस्ट म्हणून जातो. पण म्हणून आपल्याला
त्या विषयावरची कादंबरी अनुवादित करणं इतकं सोपं नसतं. ते कादंबरी अनुवादित करताना मला अडचणी आल्या. त्या आम्ही कारण त्यांच्या बरोबर संवाद असल्यामुळे आम्ही त्या एका पत्र लिहून त्यांना विचारलं. त्यांनी त्याची सगळी इंग्लिश म्हणजे त्या वनस्पतींची त्या प्राण्यांची इंग्लिश नावं आम्हाला कळवली. कादंबरीमध्ये त्याचा काही उपयोग नव्हता. मग आम्ही त्या काळामध्ये मारुतराव चिदंबरी यांच्याशी माझा परिचय होता. त्यांना आम्ही ती लिस्ट पाठवली. त्यांनी मला बोलायच्या भाषेमध्ये त्याच्यासाठी काय शब्द बोली भाषेमध्ये तर आम्ही ते स्वीकारून मग मी तो कादंबरीचा अनुवाद पूर्ण केला. असं काही वेळेला त्या विषयाप्रमाणे आपल्याला थोडंफार हालचाल करावी लागते. फक्त टेबलवर बसूनच पूर्ण होईल असं नाही. मला आता तेच म्हणायचं होतं की लेखक आणि म्हणजे नुसतं पेन पेपर बसलाय एकांतात बसून लिहितोय असं नाही होऊन जाणार. किती ऑब्झर्वेशन करायला लागतात, किती गोष्टी ॲब्झॉर्ब करायला लागतात आणि किती ऐकावं आणि वाचावं लागतं. म्हणजे एक कादंबरी अनुवादित करताना तुम्ही इतक्या सगळ्या लोकांना भेटलात, इतक्या लोकांची मतं घेतलीत आणि मग म्हणजे ती प्रक्रिया जरा समजून सांगता. खरं अवघड आहे ही प्रक्रिया समजून सांगणं, पण तरी एक ढोबळमानाने काय सांगता येते प्रक्रिया? या बाबतीत मला असं एक सांगावं लागेल की समजून घेणे म्हणजे ज्या भाषेतली कलाकृती मी मराठीमध्ये करणार आहे तर ती समजून घेणे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतो. पण तिथं तुम्हाला वेगवेगळे लोक मदत करतात, करू शकतात. कोच तुम्हाला मदत करतात, काही माणसं तुम्हाला मदत करतात. माझी पद्धत तर अशी आहे की मी लेखकाशीच संपर्क साधते आणि माझ्या अडचणी विचारते. म्हणजे सध्याच्या अगदी आपण जवळ राहायच्या दृष्टीने हे मी करू शकते. पण मांडण्यासाठी जे आहे ती मला माझी मराठी भाषाच वापरायची असते आणि ती मात्र तुम्हाला वापरायला आणि कुणीही मदतीला येत नाही. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे वाचनातून आपण आपली भाषा सुदृढ करून घेणे, लवचिक भाषा आत्मसात करून घेणे. आणि सुरुवातीच्या टप्प्यावर माझ्या बाबतीत असं झालं की माझी एक मैत्रीण शकुंतला पुंडे आणि तिचे पती डॉक्टर द पुंडे हे साहित्याचे अभ्यासक आहेत, चिकित्सक अभ्यासक आहेत. माझी पहिली 2 स्क्रिप्ट त्यांच्याकडे गेली आणि त्या दोघांनी मिळून माझं ते एक स्क्रिप्ट मराठीच्या अंगाने फार चांगल्या प्रकारे तपासून दिलं. हे माझ्या अनुवादाच्या पहिल्या टप्प्यावरच घडलेली घटना आहे. आणि त्यांनी त्यावेळेला अनुवाद करताना येणारे काही धोके म्हणजे तोच शब्द आपण काही वेळेला वाक्यरचनेत वापरतो. क्लमझी वाक्यरचना होते की सगळं मराठी असतं, सगळे शब्द कळतात, सगळे मराठीत शब्द असतात, पण एक वाक्य वाचलं की त्याचा अर्थ लागत नाही. हे जे घडत जातं हे का घडतंय त्याच्यावर माझ्या 2 कादंबऱ्यांच्या वेळेला त्यांनी जो बारकाईने अभ्यास केला, अभ्यास माझा करून घेतला असं म्हणू पाहिजे तर. आणि ते मला पुढच्या संपूर्ण अनुवादाच्या प्रवासामध्ये ते खूप कारणीभूत झालं. त्यामुळे मला असं म्हणून मी माझा आग्रह असा असतो की तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही अनुवादित केलं तर ती भाषा म्हणजे आपल्या समोर जे काय ऐवज आलेला आहे तो उतरवण्यासाठी लवचिकपणे ती भाषा वापरणं सोयीचं जातं. वा. पुढचा प्रश्न असा आहे की संवादू अनुवादू हे तुमचं आत्मकथन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकलाय तुम्ही आणि त्याच्या 2 आवृत्त्या सुद्धा प्रकाशित झाल्या. तर हे पुस्तक साकारताना अनुवादाच्या अनुभवाचा कितपत फायदा झाला? कारण आत्मकथन आहे तरी सुद्धा जास्तीत जास्त वेळ तुम्ही अनुवादासाठीच दिलेला आहे. तर त्याचा काय उपयोग झाला किंवा कसं सांगू शकाल? आता तुम्ही त्याचं शिक्षण जे आहे तेच मी संवाद अनुवादून दिलेलं आहे. म्हणजे त्यामुळे तो संपूर्ण प्रवास जो आहे तो माझ्या अनुवादाच्या संदर्भातला प्रवास मुख्यपणे आहे. पुन्हा मी जे मानते की मी माझ्या वयाच्या जवळजवळ 30च्या नंतर अनुवादाला सुरुवात केली. त्या वेळेपर्यंत तुमचे व्यक्तिमत्व पण एक विशिष्ट प्रकारे घडलेलं असतं. तुम्हाला काही गोष्टी समजलेल्या असतात, म्हणजे काही जीवनानुभव तुमचा वाढलेला असतो, काही तुमच्या आजूबाजूचा जो काही नातेवाईक निमित्ताने गोतावळा आलेला असतो ते तुम्हाला खूप शिकवून सांगणं करत असतं. प्रगल्भता आलेली असते, माणसं ओळखायला आपण शिकतो. हे सगळं जे होतं तो सगळा प्रवासही मी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि
मला याच्या बाबतीत उपयोग झाला असेल तर एका गोष्टीचा झाला असं मी मानते की मी त्याच्या आधी मी जे अनुवाद करत होते ते अनुवाद करता करता माझी एक विशिष्ट भाषा बनत चाललेली होती आणि ती भाषा मला माझ्या आत्मकथनाच्या वेळेला मदतीला आली. त्यामुळे आजही जेव्हा मला लोक म्हणतात की ते आत्मकथन बोलून झालेलं नाही, खूप म्हणजे सहजपणे खूप वाचलं जातं, हे असं ते म्हणत असतील तर त्याच्या मागचं कारण हे आहे की अनुवाद करता करता माझी भाषा जी बनली त्या भाषेचा मला ह्या लेखनासाठी उपयोग झाला. दुसरं एक हे लिहायला कारण काय झालं, मी त्या प्रस्तावनेत लिहिलंय की सांगलीच्या एका संमेलनाच्या वेळेला नेमाड्यांची भेट झाली आणि मी काहीतरी म्हटलं, ते आमचा काहीतरी संवाद झाला आणि त्यावेळेला ते मला असं म्हटलं की आता तुम्ही इतरांच्या भाषणाने कसे प्रभावित होता, आता तुमची मतं मांडण्याचे दिवस येते. आणि हे माझ्या डोक्यात होतं. त्या काळात दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात येईल, तेव्हा माझं वय होतं 63-64 वर्ष आणि मग विरूपाक्ष पण मला म्हणाले तुला लिहायचं असेल तर आता लिही. काय होईल, जसं जसं वय पुढे जातं तसं तसं बऱ्याच गोष्टी आपल्या विस्मरणात येतात आणि काही वेळा त्या घटना मिक्स एकमेकाशी मिसळायला लागतात. त्यामुळे तितकं ते हे होणार नाही. तर लिहायचं असेल तर आता लिही. तरीही मी म्हणत होते की मी काय का लिहिते आहे, म्हणजे मला काय अनुवाद कसा करावा अशा पद्धतीचं पुस्तक लिहायचं नाहीये, म्हणजे ते थिअरी मांडायची नव्हती. नाहीये. बरोबर. तरी पण मला हे लिहायचं असेल तर मी का लिहितेय. तर एकदा असं झालं की आम्ही आमच्या जवळच्या बागेत फिरायला गेलेलो होतो आणि सदा डोंगरे त्यांनी साप्ताहिक सकाळमध्ये माझ्या बऱ्याच कथा अनुवादित कथा छापलेल्या होत्या. तर त्यामुळे त्यांना आणि आता व्यक्तिगत परिचय पण होता. आम्ही दोघे कन्नडमध्ये याच संदर्भात बोलत होतो. ते पाठीमागनं आले आणि त्यांनी विचारले की काय एवढी चर्चा चालली तुमची. तर तेव्हा मी म्हटलं की असा असा विचार चाललाय, हे असं म्हणताय, पण मला बघा अजूनही माझ्या त्या लेखनाचं भरत वाक्य सापडत नाही. तर ते भरत वाक्य सापडलं तर मी लिहायला सुरू करू शकते, पण मला ते सापडत नाहीये. तेव्हा सदा डोंगरे म्हणाले तुम्ही लिहायला सुरू करा आणि त्याच्यानंतर लिहिता लिहिता सापडेल. मी म्हटलं की माझी एक अट आहे, तुम्ही संपादक आहात, माझे मी जे लिहीन ते एकदा तुम्ही नजरेखालनं घाला, त्याला तुम्ही तयार असाल तुम्ही हो म्हणा मी लिहायला सुरू करते. तर त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. एकदा ते लिहायला सुरू केल्यावर मला काही फार वेळ लागला नाही. तेवढ्याच पानाचा अनुवाद करायचा असेल तर मला जेवढा वेळ लागेल त्याच्या निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये माझं ते आत्मकथन लिहिली झालं. हो, कारण ते तुमच्या मनाशी चाललेला संवाद तुम्ही सांगत होतात, लिहित होतात, त्यामुळे ते कदाचित जास्त सोपं गेलं असेल. ते लिहिण्याचे तास, तिचे वातावरण, हे असं कसं होतं, म्हणजे कसं असतं, एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचं जेवढं आकर्षण आम्हाला असतं ना, तेवढंच लेखकांचं सुद्धा वाचक म्हणून आम्हाला असतं की लेखक कसा दिसतो, तो कसा लिहायला बसतो, तो त्याची बैठक कशी असते. तर बाकी पुस्तकांपेक्षा सुद्धा आत्मकथनाच्या वेळेला वेगळं काही तंत्र वापरून शांतपणाने बसून असं काही केलं होतं का? म्हणजे कुतूहल म्हणून विचारतीये. त्याचं काय झालेलं होतं, आमच्याकडे सुरुवातीपासून शिवराम काळंत यायचे राहायचे, भैरप्पा यायचे राहायचे, गिरीश कर्नाडांना आम्ही भेटायचो. तर असं या लोकांच्या बरोबर भेटी व्हायच्या आणि काही चांगल्या गप्पा व्हायच्या. मला माझ्या विस्मरण शक्तीवर जबरदस्त विश्वास असल्यामुळे मी घरी आल्या आल्या एका वहीत ते सगळं घेऊन काढायचे की आपल्याला ऐवज मिळतो आहे. आणि जेव्हा मी आत्मकथन लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मी सुरुवातीच्या ओघामध्ये फक्त या प्रसंगाचा उल्लेख करत गेले आणि नंतर मी माझ्या लक्षात आले की आपण या प्रसंगावर लिहिलेलं आहे कारण ते आमच्याकडे पहिल्यांदा आले. हे आम्ही अगदी रोमांचित होण्याची गोष्ट होती. त्यावेळेला मी ते सगळे ते पूर्ण 3-4 दिवस काय काय घडलं असं मी लिहिलेलं आहे. किंवा भैरप्पांच्या बरोबर ज्या गप्पा व्हायच्या किंवा भैरप्पांना भेटायला कोणीतरी यायचं आणि त्यांच्या गप्पा व्हायच्या अगदी बुद्धिजमवर किंवा आणखी तिथं तत्वज्ञानावर, हे सगळं मी लिहून ठेवलेलं असायचं. आणि मला फक्त तो पहिला ओघ जो होता तो माझा तो ओघ लिहिला गेला आणि तपशील वाचण्यासाठी मला हे मीच कधीतरी अशाच अजाणतेपणाने, जसा एक अजाणतेपणाने माझं अनुवादाचं लेखन सुरू झालं तसंच आपल्याच अशा काहीतरी
त्रुटी म्हणजे माझ्या विस्मरणाच्या शक्तीमुळे त्या टिपण्या करून जी ठेवलेली होती, मी काही असं जाणीवपूर्वक मी काही करीन असं वाटलं नव्हतं, पण त्याचा मात्र मला उपयोग झाला. आपल्या बोलण्यामध्ये असं झालं होतं की 2 आवृत्त्या या पुस्तकाच्या निघाल्या, तर पहिल्या आवृत्तीत आणि दुसऱ्या आवृत्तीत काय बदल आहे? कारण होतं काय की वाचक म्हणून पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती अशा 10 सेम असतात, पण या पुस्तकाच्या बाबतीत बदल आहे. तर तो नेमका बदल काय आहे? कारण हा बदल सांगण्याचा प्लॅटफॉर्म मिळणं कठीण आहे, तर या निमित्ताने तुम्ही प्लीज आम्हाला सांगाल का की काय आहे तो बदल? हो. पहिलं जेव्हा माझं लिखाण संपलं, तर मला ते कुठं संपवायचं, काय असतं हे घडत असतात काही गोष्टी, पण कुठं संपवायचं. आणि तेव्हा मला एक नॉर्मली लोकांचं कसं होत आहे की साहित्य अकादमी सारखा एक पुरस्कार मिळाला आणि तिथे कुठेतरी थांबवता येते. माझ्या नशिबीने तो मला माझ्या 90 सालीच मिळून गेलेला होता, म्हणजे तो काय माझ्या लेखनाचा शेवट नाहीच असू शकत. पण माझ्या असं लक्षात आलं की माझे वडील गेले, नंतर आई गेली, आणि आईचं जाणं हे प्रत्येकाला कळतं, लक्षात येतं की ते आपण एकीकडे आईचं एक्सटेन्शन असतं. क्या बात. आणि त्यामुळे असं वाटतं की ती गेली म्हणजे माझं काहीतरी मी मागचं गमावलं असं होतं. तर त्यामुळे तिथं मी ते लेखन संपवलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळात असं झालं की 21 साली विरूपाक्ष आपण गेले. विरूपाक्ष सगळ्यांना माहिती आहे की माझ्या अनुवादाची पद्धत की विरूपाक्ष वाचून दाखवायचे आणि मी ते ऐकून द्यायचे. म्हणजे माझ्या पूर्ण संवाद अनुवाद प्रवासातल्या मध्ये ते माझे म्हणजे प्रॅक्टिकली ते माझ्या बरोबर होते. त्यामुळे तोही माझ्या आयुष्याचा एक फार मोठा हे होता आणि करोनासारखा धक्का पण होता. त्यावेळेला मी असंच तो एक लेख लिहिलेला होता की त्या पूर्ण त्याच्यातून योजनांनीच माझ्याकडनं तो लेख लिहून घेतलेला होता. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की तो लेख ह्या दुसऱ्या आवृत्तीत घालावा. तर त्यामुळे आता दुसरी आवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये तोही लेख समाविष्ट आहे. आणखीन ते आत्मकथन खऱ्या अर्थाने जिथं विरूपाक्ष गेले तिथं संपतं. वाचकांच्या दृष्टीने ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की हा जो लेख आहे तो आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण जे नुसता सहचर नाही येतो तर आपल्या पूर्ण प्रवासामध्ये ज्याने आपल्याला सोबत केली. माझं खरं हेही मला तुम्हाला विचारायचं होतं की जेव्हा काही लेखन करत होतात तेव्हा विरूपाक्ष सर पहिले तुमचे वाचक होते का, समीक्षक, टीकाकार, काय होतं नेमकं, काय नातं होतं ते? त्यांनी मराठी साहित्यावर फार मोठे उपकार केलेत. विरूपाच्या कादंबऱ्या वाचून दाखवल्या एवढंच नव्हे, त्याच्या आधी मी असंच कधी म्हणजे माझे संपूर्ण लेखन प्रवास सुरू व्हायच्या आधी मी मासिकं वेगवेगळे जे काही इकडे तिकडे वाचायची, तर त्याच्यावरनं ते वाचून त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन म्हणजे शब्द किती मोठे मोठे आणि अशी एक मी कथा लिहिली आणि मी त्यांना आल्यावर मी वाचून दाखवली. फॅक्टरीतून आल्यावर ते हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये काम करत होते. ती पूर्ण कथा ऐकल्यावर त्यांनी मला सांगितलं दे कुठल्या तरी मासिकात पाठवून, हल्ली मासिकात असलंच छापतात. बापरे. तर इथं मी जी सावध झाले म्हणजे हे काय आपल्याला जपणारं प्रकरण नाही. त्यामुळे मराठी साहित्याला विरूपाक्षाने अशा एका लेखिकेपासून वाचवायचं पण एक मोठं काम केलंय. किती छान. म्हणजे पण तुम्ही म्हणताय कसं त्या पद्धतीची आमची काही चर्चा व्हायची नाही. त्यांच्यामुळे ते फक्त वाचून दाखवायचे, त्यांचं कर्तव्य संपलं. पण मला त्यांच्याबरोबरचा फायदा असा होता की माझं जे काही लेखन चाललेलं असायचं त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलायची की मी त्या दिवशी जे लिहिलेलं असेल आणि त्यांनीच ते वाचलेलं असल्यामुळे ते काही त्याच्यापासून दूर नसायचे. त्यामुळे ते पण ऐकून घ्यायचे आणि त्यामुळे फार मोठं सहनशीलपणे त्यांनी माझे हे सगळे जे काही बडबड असायची ते ऐकून घ्यायचे आणि ते इन्व्हॉल्व असायचे ना त्या पद्धतीने. तो त्यांचा खरा म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार त्यांच्या पासून म्हणजे शक्यतो न मिळणाऱ्या गोष्टी आहेत. खरंय. अनुवाद करताना जे तुम्ही ज्या पद्धतीचं तंत्र वापरलं ते ठीक आहे, पण भाषांतर हे सर्जनशीलता म्हणजे भाषांतर म्हणजे नुसतं भाषांतर नसतं की या शब्दाला हा प्रतिशब्द किंवा असं नसतं ते, तर ते त्या भाषेमधल्या वाचकालाही ते आपलंसं वाटलं पाहिजे. तर यावर प्रकाश टाकणारा तुमचे अनुभव किंवा
अनुवादकांनी नेमकं काय करावं, अनुवाद करताना काय अभ्यास करावा? त्यांनी त्या लेखक वाचकाला म्हणजे आता कन्नडमधलं मराठी वाचकाला ते मराठी तर वाचलं पाहिजे, म्हणजे वाचलं तर जायला पाहिजे. हो. पण त्याचं कन्नड कल्चर आहे ना, ते पण गमावता कामा नये. त्यामुळे तरच आपण अनुवादित कादंबरी जेव्हा वाचक वाचायला घेतो तेव्हा त्याला असं गुळगुळीत काही नको असतं, त्याला काहीतरी वेगळं वाचायला मिळणार आहे या अपेक्षेनेच त्याने ते पुस्तक हातात घेतलेलं असतं. बरोबर आहे. तो त्या मानसिक तयारीत असतो, म्हणजे थोडंफार तिथं वेगळे पण आले तर तो स्वीकारणार आहे. हो. अशा पद्धतीत असताना आपण ते कल्चर जे आहे तिथलं तेही आपण जर का आपल्या अनुवादामध्ये आणायला शक्य झालं, जितकं शक्य आहे तितकं, आणि ते मला अशक्य वाटत नाही भारतात ते थोडं त्यासाठी काहीतरी करावं लागतं, म्हणजे थोडस तपशील द्यावा लागेल. आता असं नेहमी एक उदाहरण मी सांगते. आता दसरा महाराष्ट्र पण दसरा साजरा होतो, उत्तरेकडे वेगळ्या प्रकारे साजरा होतो, रावणाचा वध वगैरे करून. कर्नाटकात म्हणाल तर ते हत्तीवरची मिरवणूक, म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे. तर त्यामुळे आता तो तपशील आपल्याला द्यावा लागेल थोडाफार, पण तो म्हैसूरचाच दसरा असला पाहिजे ना. मी कन्नड कादंबरीचा तिथं मी दशावतार रावणाचा वध पण घालून चालणार नाही आणि आपल्याची पानं वाटेल पण चालणार नाही. हे सांभाळायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की अनुवादकांनी ह्या दोन्ही गोष्टी सांभाळायला पाहिजे. मराठी वाचकाचा त्यासाठी मी म्हटलं तसं मराठी तपासून घेतलं कोणाकडनं तरी, चांगल्या भाषेत ज्याची भाषा आपल्याला आवडते त्याच्याकडनं, आणि कन्नडसाठी समजून घेण्याचं म्हणजे ज्या भाषेतलं आपण घेणार त्या भाषेतलं मदत करायला तुम्हाला बाहेरची मदत घेता येऊ शकते. मुळात ही जी तुमची पॉझिटिव्हिटी आहे ना, म्हणजे सकारात्मकता, की करा, तुम्हाला लोक मिळतील, लोक तुम्हाला मदत करतील, हा भाव मनात ठेवून जेव्हा कुठलंही काम सुरू करतो तेव्हा मला वाटतंय हे घडत असावं. भाव नाही, मग आपण न कळत तो वेळ पण घेतो ना. हा न कळत आता एखाद्या विषयावर मला घ्यायचं आहे, आपल्याच भाषेतला असू दे, त्या भाषेतलं आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मला ह्याच्याविषयी हा लेखन आणखी एवढं खोल कसं करता येईल, आणखी एवढं गाढ कसं करता येईल, हे आपण करतोच नाही. बरोबर. त्यामुळे जर आपण अनुवाद विषय डोक्यात घेतला तर आपण त्या पद्धतीचं आपलं सगळं मन त्या पद्धतीत 100% गुंतलं पाहिजे. त्या कलाकृतीला आपण 100% सरळ व्हायला पाहिजे. वा वा. आणि मग त्या हे मार्ग सगळे आपले दिसत जातात, कोणीतरी भेटतं. मी एक कादंबरी NBT साठी अनुवादित केलेली होती, ती 15 सालची कादंबरी होती, करावे तसे भरावे. आता त्या कादंबरीचा लेखक हयात नव्हता, तो मला प्रश्न पडला आता आणि ती जुनी कादंबरी म्हणजे कल्चर वगैरे त्याच्या आणखी वेगळं, 15 साली लिहिलेली कादंबरी. तर ते करताना मला हा प्रश्न येणार होता, माझा हा शोध सुरू असल्यामुळे त्या विशिष्ट लेखकावर PhD करणाऱ्या एका सुजाता नावाच्या बाईचा फोन नंबर मला मिळाला आणि मी त्याच्याशी संपर्क करून मी ते पुणे काम केलं. पण आपल्या डोक्यात असलं की ते होतं. असं माझा तरी इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि माझाच नाही, खूप जणांचा. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही बोलताना असं बोललात की लोक मिळत जातात, हे होत जातं, पण भाषेची जी एक सौंदर्य असतं त्या भाषेचं, किंवा भावछटा, भावना, कारण भावना शब्दात मांडणं ही खरंच सोपी गोष्ट नाहीये. कारण मला आता काय वाटतंय, मला आता ना खूप उदास वाटतंय किंवा मला आता खूप आनंद झालाय, म्हणजे या भावना आहेत, पण त्या आपल्या मराठीत मांडणं, कन्नड अनुवाद करताना किंवा कुठल्याही भाषेचा अनुवाद करताना, या भावछटांचा विचार तुम्ही कसा केलात? मी जे तुम्हाला मगाशी बिटवीन द लाईन्स म्हणते आहे, ते सगळं समजून घेणं हेच आहे. भाषेच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर ती त्या कलाकृतीने कन्नडची नाळ तोडलेली आहे आणि ते मराठीमध्ये येऊन अवतरलेले आहे. अरे वा वा. त्यामुळे आता त्या भाषेशी तुम्ही फार ह्याच्याशी झगडा घेऊन काहीही साधत नाही असं मला वाटतं. भावनेशी आहे, कॅरेक्टरशी आहे, म्हणजे शेवटी दुसरं असं पण मी म्हणू शकते की नेहमी मी हे उदाहरण म्हणले की लेखक आपल्या शीर्षकापासून शेवटच्या शब्दापर्यंत एक व्यूह निर्माण करत असते. त्याची बलस्थानं असतात, तर ती बलस्थानं लक्षात घेतली आणि त्या पद्धतीने तुम्ही ते डोक्यात घेऊन, म्हणजे त्याचा बळी द्यायचा नाही. अनुवाद करताना काही बळी द्यायचाच असेल तर इतर गोष्टीचा देऊ शकतो. आता उदाहरणार्थ भैरप्पांच्या कादंबऱ्या आपण घेतल्या,
त्यांचं जे आहे ते तत्वज्ञान, त्या पूर्ण सगळ्या लिखाणाच्या मागं असलेलं एक तत्वज्ञानाचा एक अस्तर आहे. हा मला भैरवांच्या कादंबऱ्यांचं अगदी वेगळेपण वाटतं. नंतर ते कॅरेक्टर जे तयार करतात ते जे रसनिष्पत्ती करतात ते हे दुसऱ्या स्टेजवर येतात. याचाही बळी द्यायचा नाही. या 2-3 गोष्टी आपण मनात लक्षात घेतल्या की ह्या सगळ्या पोचवणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. म्हणजे त्या कलाकृतीचा खून होईल आणि मी त्या लेखकावर अन्याय करेन. असं काही वेळेला शब्द सौष्ठव हे एखाद्या कलाकृतीचं बलस्थान असू शकतं. त्याचा अनुवाद करताना करायचा की नाही करायचा, हातात आपल्या अनुवादाचं शस्त्र आहे म्हणजे ते कशा काहीही करायचं असं होऊ शकत नाही. उदाहरणार्थ 2 तुम्हाला सांगू शकते मी. एक उदाहरण म्हणजे आता आपल्याकडच्या पु ल देशपांडेंचे काही विनोद ते शाब्दिक विनोद आहे. आता त्यांचं ते अगदी प्रसिद्ध आहे की सरळ वळणाची मुलगी वळण सरळ कसं असू शकतं. असले वाक्य जे आहेत ना ह्याच्या नादाला लागू नये. नाही, ते शब्दात अडकलेलं आहे त्यामुळे त्याचा अनुवाद होणार नाही. बेंद्रेंच्या सारखा कवी जेव्हा आहे कन्नड मधला, त्यांच्या सगळ्या कविता ज्या पद्धतीने शब्दात लिहिलेल्या आहेत तशाच्या तशा इथं आणणं शक्य नाही. तर माझ्यासाठी अनुवादिका म्हणेल की मला ते जमणार नाही. किंवा आता दलित साहित्य ही बाबतीत मी असं म्हणते की दलित साहित्यातलं कथा मी म्हणजे हे किस्सा मी इथून तिथं सांगणं म्हणजे ते साहित्य तिथं नेलं असं होत नाही. मग तुम्ही एक किस्सा आपण सुद्धा एक कथा वाचल्यावर सांगू तसं मी तो काय खरा अनुवाद नाही. माझ्यासारखे अनुवादिका मी त्याच्यापासून लांब राहते. असं मला असं वाटतंय की अनुवादकांनी पण ह्या मर्यादा पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्याला हे जमणार आहे ना, ही कसरत जमणार आहे त्यांनी जरूर करावे. खरंय. पण म्हणजे सगळंच उमा कुलकर्णी काय करत नाहीत असं म्हटलं काय माझं हे उत्तर नाही, नक्कीच. कारण आपण काही अनुवाद जे वाचतो म्हणजे वाचक म्हणून आम्ही वाचतो तेव्हा ते न वाचावेत इतकी भयंकर भाषा कधी कारण ते शब्द तसेच्या तसे फक्त अनुवादित करून ती वाचकालाही ती मजा येत नाही वाचताना. त्याच्यासाठी माणूस कशाला पाहिजे. आता चॅट जीपीटी आहे ऍक्च्युअली काय माहितीये का, पाडगावकरांची एक कविता आहे ती उदाहरण नेहमी सांगते की ऊन ऊन 2 घास कुणीतरी वाढत असतं. त्याचा अनुवाद होऊ शकतो. एका हिंदी अनुवादकांनी केलेला आहे. धूप धूप 2 निवारे तोही तो बनाता है. बापरे. होऊ शकतं मशीनने काम केलं पण त्याच्या मागं माणूस असेल तर माणसाने. नक्कीच. भैरप्पांच्या अनुवादित कादंबऱ्या तुम्ही सर्वाधिक आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया असायची अनुवादित पुस्तकं बघितल्यावर? तुम्हाला काय बोलायचंय, कसे बोलायचे? त्यांना मराठी मी काय केलं हे त्यांना काही माहिती असायचं कारण नाही. बरोबर. असा एकच लेखक म्हणजे गिरीश कर्नाड. ते मात्र अनुवादित म्हणजे माझा अनुवाद तपासून द्यायचे ते त्यांच्यामध्ये तपासायचे. मग मी त्यांच्याशी वाद घालायची म्हणायची ऐकून घ्यायचे म्हणजे संवाद ज्यांना निदान मी काय केलंय हे करायचं. खरंय. बाकी माझ्या कुठल्याच लेखकांना हे कळत नाही. भैरप्पांच्या बाबतीत पण असंच होतं. पण का मला माहित नाही. वंशवृक्ष सुरू होतं ते अजून प्रकाशित व्हायचं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर मला वाटतं पर्वपत्र अनुवाद सुरू होता आणि वंशवृक्ष एक प्रकाशित झालेलं होतं आणि त्यांनी मला येऊन सांगितलं की साहित्य अकादमीला दाट म्हणून माझी कादंबरी आहे त्याच्या मराठी अनुवादासाठी मी तुमचंच नाव सुचवलंय. मी म्हटलं अहो माझ्या समोर पर्व आहे आता मी ती कशी करू. नाही सावकाश करा पण ती तुम्हीच करायची. असं त्यांना माझ्याविषयी विश्वास वाटला. त्याला कारण म्हणजे त्यांनी वाचक बैठक दिली. ते फिरतात ते बरेच फिरायचे. मुंबईला बऱ्याच वेळेला यायचे. महाराष्ट्रात पण उगीच सुद्धा फिरायचे ते. त्यांना काही कार्यक्रम वगैरे असं पण नव्हतं आणि त्यावेळेला त्यांना ते अंदाज घ्यायचे. म्हणजे मला असं नाही वाटत त्यांनी फार अंधपणे किंवा नक्कीच नाही कुणीतरी करू दे असं नाही. फक्त एक अशा वेळेला म्हणजे भैरप्पांचा ते गंभीर प्रकृतीचे ग्रस्त होते. पण एका झालेला प्रसंग मी तुम्हाला या संदर्भात सांगते. नाशिकला एक त्यांच्याशी प्रकट मुलाखत होती. त्यांची मी मुलाखत घ्यायची. आमची पद्धत अशी होती
की मी ते सुरू करून द्यायची. प्रेक्षकांच्याकडनं आलेल्या प्रश्नांचं मी त्यांना कन्नड सांगायची, हा. तर त्याचं उत्तर इंग्लिशमध्ये सांगायचे. अशी सगळी करून आम्ही आलो. पुण्याला येऊन पोहोचायला आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्ही जेवायला बाहेर गेलो. मग अशा वेळेला जे सुरू होते ना, बिल कोणी द्यायचं सगळे पाच आणि त्यांचं सुरू झालं. मी चेष्टेने काय म्हटलं, असू दे 4 दिवस आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या नावाने नाशिकमध्ये हॉटेलमध्ये छान राहिलो, मजा केली, तर आता मला त्यांना बिल देऊ दे असं हे म्हटलं. त्याच्यावर ते म्हणाले, तुम्ही ते मराठीत आणलं नसतं तर मला महाराष्ट्रात कुणी ओळखलं असतं. हाही एक त्यांचा मोठेपणा होता. नक्कीच. आणि ते त्यांचं होतं. त्यांनी त्यांच्या बाबतीत त्यांना पुणे आवडायचं, महाराष्ट्र आवडायचा, मराठी भाषेवर त्यांचं प्रेम होतं. आता संदर्भ आलाय म्हणून सांगते, जानेवारीमध्ये, या वर्षाच्या जानेवारीमध्ये त्यांनी एक मला पुरस्कार दिला, एस.एल. भैरप्पा प्रतिष्ठानच्या वतीने. आता त्याच्यासाठी जे काही पत्रक तयार करायचं, पत्रकपेक्षाही काय देतात ना, निमंत्रण पत्र, मानपत्र. आता त्या मानपत्रावर ते संयोजकांचं म्हणणं होतं की आपण 2 भाषेत या. कन्नड लोक देतो आहोत, त्यामुळे कन्नड भाषेमध्ये, आणि इतर लोकांच्यासाठी आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये लिहू. बस. भैरप्पा म्हणजे त्याच्यामध्ये मराठी अक्षर यायला पाहिजे. तर त्या संयोजकांचा प्रॉब्लेम होता. मग आम्हाला ते थोडं घ्यावं लागेल, म्हणजे सगळं आटोपते घ्यावं लागेल. 3 भाषांचं म्हणजे गर्दी हो. नक्कीच. ते म्हणले, तुम्ही काय करता मला माहित नाही, तिथं मराठी शब्द यायला पाहिजे. आणि त्यांनी त्या पद्धतीने हट्ट धरून त्यांनी ते करून घेतलं. हे त्यांचं महाराष्ट्र मराठी विषयी मराठी मधलं हे जे संशोधन आहे, म्हणजे आपलं भांडारकर इन्स्टिट्यूट वगैरे या ज्या संस्था आहेत, इथे संशोधक म्हणजे ह्या सगळ्यांविषयी त्यांना फार म्हणजे आस्था होती. आणि त्यांचं आणि एक फार सरळ म्हणणं असं होतं, आणि ते तिथे कन्नड माझ्या भाषणामध्ये पण ते सांगायचे, मराठी वाचक फार चांगला वाचक आहे. म्हणजे ते त्यांच्या मुलाखतीच्या वेळेला जे प्रश्न यायचे, त्या प्रश्नावरनं ते म्हणायचे की असे प्रश्न मला कर्नाटकात विचारत नाही, ते मराठी वाचक विचारत. आणि कदाचित मगाशच्या प्रश्नाला जोडून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरनं त्यांना माझ्याविषयी विश्वास वाटला असेल, मी जे म्हणतोय तेच हे पोहोचवते आहे. आणि खरं सांगू का ताई, तुमचे आभार मानले पाहिजेत की एस.एल. भैरप्पांसारख्या मोठ्या कादंबरीकाराला आपली मराठी आवडायला लागली. याला कारणीभूत कुठेतरी तुम्ही आहात, तुम्ही ठरलात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही, कारण महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन इतर सगळ्यांनी, कर्नाटकाच्या वगैरे आपले स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक या काळापासून ते महाराष्ट्राकडे असे मान वर करूनच घेतात. इथंच मला आणि एक सांगायला आवडेल, तर 19 अगदी सुरुवातीच्या काळात आपल्या आपट्यांची जी पुस्तकं होती, ती सगळी पुस्तकं कन्नडमध्ये त्याच वेळी जवळजवळ 35-40 गळगनाथ नावाच्या एका अनुवादकांनी केलेले आहेत. आणि त्यातून कन्नड कादंबरी साकारच्या. बरं. त्यामुळे म्हणजे मराठीचा प्रभाव जो आहे तो असा कोणावर तरी देण्यापेक्षा हा मराठीचा प्रभाव आहे. नक्कीच. तुम्ही ह्या म्हणताय, तुमचं मोठेपणा आहे, पण कुठेतरी तुम्ही याला कारणीभूत आहात, हे तुमचं म्हणजे तुमचे उपकारच आहेत खरं तर, असं म्हणायला पाहिजे. अनुवादकाची सामाजिक आणि साहित्यिक जबाबदारी काय आहे असं तुम्हाला वाटतं? मला सामाजिक जबाबदारीविषयी काही वाटत नाही. मी स्वतः तसं काही म्हणणार नाही. बरोबर. साहित्यिक जबाबदारी आहे असं मला वाटतं अनुवादकाची. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे मूळ कलाकृतीला धक्का न लावणे. चांगली पुस्तकाची निवड केली. मला मी नेहमीच म्हणते, अनुवादकांचं जे वेगवेगळ्या ठिकाणी उद्बोधन चालतं, त्याच्यामध्ये एक लेक्चर असं ठेवा की चांगलं साहित्य कशाला मिळायचं. कारण खूप मोठी अनुवाद शक्ती फुटकं काहीतरी अनुवाद करण्यामध्ये वाया जाते असं मला वाटतं. त्याच्याकडे कितीतरी चांगली पुस्तकं येऊ शकतात. तर ह्यासाठी पुन्हा अनुवादकाचा मी पुन्हा पहिल्या मुद्द्यालाच यायचं, म्हणजे तुमची वाचन शक्ती, तुमची ते सारासार विचार करायची किंवा तुमची निवड करायची प्रक्रिया ही सगळी तुम्हाला पहिल्यापासून हे करावी लागते. सामाजिक दृष्ट्या मला असं वाटत नाही. मी स्वतः अनुवादित केलेले लेखक वेगवेगळ्या विचारधारेचे लेखक आहेत. अनंत मूर्ती सोशलिस्ट, भैरप्पा म्हणजे
ते म्हणतात की परंपरेचे दोष काढू, पण आपलं तत्वज्ञान चांगलं आहे ते आपण बाळगू. अनंत गिरीश कर्नाड सारखा माणूस पूर्ण लेफ्टिस्ट, ह्या सगळ्यांचं मी अनुवादित केलेलं आहे. आणि ते करताना मला ह्या कुठल्याही याचा सामाजिक प्रश्नाने मला अडवलेलं नाहीये. त्या प्रत्येक कलाकृतीने मला संपन्न केलेलं आहे तिथून एक पाऊल पुढे नेऊन. वा वा. तर त्यामुळे मला सामाजिक बाबतीत उलट मला असं वाटतं की अनुवादकांनी एखाद्या विचारधारेची बाजू घेऊ नये, ते त्याला बंधनकारक ठरेल. आणि त्याच्याच विचारधारेला त्याच्या स्वतःच्या ग्रोथ, त्याची जी वाढ आहे, त्याचं जे विकसन आहे, त्याला ते मारक ठरू शकते. त्यांनी स्वतःला, वाचक जसं स्वतःला मोकळा ठेवतो कसं ठेवा, अनुवादकांनी पण स्वतःला मोकळा ठेवायला पाहिजे. वा. वाचकांकडून तुम्हाला आलेले खूप छान काही अनुभव, किस्से, कारण आत्ता या इथे सुद्धा अनेक असे वाचक आहेत की जे फक्त तुमच्यासाठी बसले, टाळ्या वाजवत आहेत, तुमच्या प्रत्येक शब्द अगदी कानात प्राण आणून ऐकतात. तर असे काही वाचकांचे किस्से असतील तर त्या अनुभवाने आपण आजच्या गप्पांची मैफल थांबवूया. अनुवाद वाटत नाही, हा एक सगळेजण सरसकट चांगल्या अनुवादाच्या बाबतीत जे म्हणतात ते म्हणतात. त्या सगळ्या सकट म्हणजे असे खूप उदाहरणे सांगता येतील वगैरे, पण आपल्याला थोडक्यात बोलायचं असेल तर मला एक अभिप्राय जो येतो त्यांनी मी सुद्धा असं भारा होऊन जाते. तर ते असं मला म्हणतात की आम्ही तुमचे ऋणी आहोत, आम्ही तुमचे ऋणी आहोत, तुम्ही अनुवादित केलं नसतं तर आम्हाला भैरप्पा वाचायला मिळाले नसते. एक, आणि मुख्य म्हणजे आम्ही आयुष्यात काय गमावलं हे पण आम्हाला कधी कळलं नसतं. वा. तर मला हा अभिप्राय जो आहे हा फार असं वाटतं की मी पण एक माझ्या आनंदासाठी 40 वर्ष काय काय करत गेले, मला आनंद मिळालाच, म्हणजे आम ते आम गुठलीवर ते दाम असं झालेलं आहे. आणि त्यात जर का असं कोणाला वाटत असेल तर मी सुरुवात केली तेव्हा माझी काय अपेक्षा असेल अनुवादित साहित्याकडनं, त्यापेक्षा हे फार मोठं आहे. खरंय खरंय. उमाताई, तुम्ही त्या प्रत्येक प्रक्रियेचा, त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलात आणि म्हणून तो आनंद भरभरून आम्हा वाचकांना सुद्धा दिलात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मेहता पब्लिशिंग हाऊसकडनं आणि आम्हा सर्व वाचकांकडून. आता तुम्ही इथे आलात आणि खूप छान मोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला आणखी एका गोष्टीसाठी सांगतो, आमच्यासारखे अनुवादक जेव्हा बिनधास्तपणे अनुवादाला मोठी मोठी पुस्तकं घेतो त्याला कारण मेहता पब्लिशिंग हाऊस सारखी एखादी समर्थ संस्था तुमच्या पाठीशी आहे, नक्कीच. त्याचा एक तुम्हाला आधार असेल तर तुम्हाला काम करायला पण मागं पुढे बघायची गरज नाही. खूप खूप मनापासून धन्यवाद, आभारी आहे.